नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव संतोष मनोहर निक्कम. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट वाटूर फाटा, तालुका परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय ॲडव्हर्टायझिंग, डिझायनिंग आणि प्रिंटिंगचा व्यवसाय आहे माझ्यावाला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2005मध्ये मी संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आमचा परिवार जो आहे तो स्वाध्याय परिवारामध्ये होता आणि स्वाध्याय परिवाराचे जे काही नियम वगैरे जे आहेत ते पाळत होता. तर आमचे जे चुलते आहेत ते हे स्वाध्याय केंद्र चालवायचे आमच्या इथे वाटूरला आणि आमचं पूर्ण परिवार त्या स्वाध्याय केंद्रामध्ये जायचा. स्वाध्याय केंद्रामध्ये स्वाध्याय हा जो भक्तिमार्ग आहे तो पूर्णतः गीतेवर चालतो. गीतेमध्ये गीता जी आहे, गीता म्हटलं की भगवान श्रीकृष्ण आले आणि स्वाध्याय हा भगवान श्रीकृष्णालाच सर्वोपरी मानणारा पंथ आहे आणि आम्हीसुद्धा हा त्या नियमाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला सर्व काही आहे असं मानत होतो आणि भक्ती करत होतो. आणि दर गुरुवारी स्वाध्याय परिवाराचे कार्यक्रम होत असायचे. त्या कार्यक्रमाला आम्ही जायचो. वाटूर, आमच्या गावातील जे काही वाटूर आहे त्या गावातील जे काही आमचे काही मित्रपरिवारातील जे काही मंडळी असायचे त्या सर्वांना आम्ही बोलून आणायचो आणि तो कार्यक्रम ठेवायचो. त्या कार्यक्रमात आमचा पूर्ण परिवार जायचा. तुम्ही स्वाध्याय परिवाराशी निगडीत असताना भगवान श्रीकृष्णाची भक्ती करत होतात आणि त्यांनाच तुम्ही सर्व मानत होतात. असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांचीच भक्ती घ्यावी अशी गरज का भासली? संत रामपालजी महाराजांची भक्तीच का घ्यावीत असं वाटण्या अगोदर मी वाटूर ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबाद आहे तर या ठिकाणी मी ते 150 किलोमीटरचं अंतर आहे. मी वाटूरहून खुलताबादला पायी जायचो आणि त्या ठिकाणी मारुती आहे, भद्रा मारुती. तर पायी जायचो बिना चप्पलचा पायी जायचो त्या ठिकाणी आणि मला 2 दिवसाचा टाईम लागायचा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जर निघलो मी तर तिथं त्या ठिकाणी शनिवारी मी सकाळी 2:30-3च्या सुमारास पोचायचो खुलताबादला. त्या ठिकाणी जाऊन आंघोळ वगैरे करून मी त्या ठिकाणी दर्शन वगैरे घ्यायचो आणि दर्शन वगैरे घेऊन रिटर्न पुन्हा वाटूरला यायचो. असं करत असताना आमचे मित्र औरंगाबादला तिथे TV टेपचं काम शिकायला गेले होते आणि त्यांनी संत रामपालजी महाराज 2004ला भारत भ्रमण करत असताना ते औरंगाबादला आले होते आणि आमच्या मित्रांनी संत रामपालजी महाराजचा उपदेश घेतलेला होता. तर त्यांची माझी गाठभेट झाली. तर त्यांनी त्यावेळेस मला काही सांगितलं नाही पण माझं कंपल्सरी खुलताबादला दर्शनासाठी जाणं होतं. तर 2005ला परत संत रामपालजी महाराज भारत भ्रमण करत असताना औरंगाबादला आले आणि 2005ला औरंगाबादमध्ये कार्यक्रम होता त्यांचा. तर माझे मित्र मला वाटूरला भेटले आणि म्हणे की एक महान संत औरंगाबादला येणार आहेत म्हणे आणि तुम्ही येणार का म्हणे. तर मला जन्मताच मला जसं कळायला लागलं तसं माझा स्वभाव असा होता की साधू संतांच्या सहवासात राहणं, मला जाणं आवडणं, त्यांच्यासोबत राहणं आवडत होतं मला. तर ते मी जेव्हा ऐकलं की बाबा एक हरियाणामधून एक साधू संत महात्मे येत आहेत औरंगाबादला तर आपण दर्शनाला गेलं पाहिजे आणि मी ते ऐकून औरंगाबादला दर्शनासाठी गेलो. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही औरंगाबादला संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग होता त्या सत्संगाला तुम्ही गेले. तो सत्संग तुम्ही पूर्णपणे अटेंड केला का? आणि सत्संगामध्ये संत रामपालजी महाराजांनी जी सद्भक्ती सांगितली ती सद्भक्ती तुम्ही त्यावेळेस स्वीकारली का? मी ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये गेलो त्यावेळेस संत रामपालजी महाराज जे काही हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मामध्ये जे काही 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता हे जे काही धर्मग्रंथ आहेत ते एक धर्मग्रंथ खोलत होते आणि त्याच्यामध्ये जे श्लोक होते त्या श्लोकावर बोट ठेवून ते समजावून सांगत होते. पण मी स्वतः 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता ह्या धर्मग्रंथामध्ये कोणताही ग्रंथ वगैरे वाचलेला नव्हता आणि ते जे काही ज्ञान सांगू लागले ते ज्ञान माझ्या डोक्याच्या वरून गेलं आणि ते मला काही समजलंच नाही आणि समजलं नाही आणि मी 3 दिवस त्यांचं सत्संग अटेंड केलं. अटेंड करून मी परत वाटूरला निघून आलो. वाटूरला आल्याच्यानंतर मी ज्या पवित्र हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे तर त्या काही चालीरूढी परंपरा आहे, जे देवळात जाणं आहे, पितृपूजा घालणं आहे, सत्यनारायण वगैरे जे आहे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी संत रामपालजी महाराजांच्या भक्तिमार्गामध्ये नव्हत्या. तर मला असं वाटू लागलं की संत रामपालजी महाराज ज्ञान हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे
असं मला वाटत होतं. तर त्यामुळं मी वाटूरला गेल्याच्यानंतर मी रामनामाच्या वह्या जमा केल्या. रामनामाच्या वह्या जमा करून मी हिंदू मुस्लिम सर्व अशा काही जे काही धर्म आहेत ह्या प्रत्येक धर्माच्या घरामध्ये त्या वह्या दिल्या. त्या वह्या मी रामनामानं लिहून आणल्या आणि जमा करून त्या परत मी जालन्याला आणून द्यायचो आणि त्याच्या बदल्यात परत मी वह्या घेऊन जायचो. आमचा जो मित्र आहे तो संत रामपालजी माझा जो उपदेशी होता त्याचा माझा विरोध सुरू झाला. त्या विरोधातून मी ह्या गोष्टी करू लागलो आणि ह्या गोष्टी करत असताना त्याची माझी परत एक भेट झाली आणि तो सहज बोलता बोलता बोलून गेला की म्हणे तू जे आरोप करतो आहेस की संत रामपालजी महाराज हिंदू धर्माच्या चालीरूढी परंपराच्या विरोधामध्ये ज्ञान देत आहेत, तर तू हे जे आरोप करतो हे याच्यामध्ये तू गीता वाचली का, वेद वाचले का, शिवपुराण वाचलं का, मार्कंडी पुराण वाचलं का, कोणतं शास्त्र वाचलं का, आणि खरंच तो जे काही बोलला ते खरं होतं आणि ते माझ्या मनाला लागलं. त्यानंतर मी माझ्याकडे लॉस एंजल्सची गीता होती, ती गीता प्रेस गोरखपूरचे देवी भागवत, विष्णुपुराण, शिवपुराण, मार्कंडी पुराण, गीता प्रेसची गोरखपूरची गीता, हे सर्व ग्रंथ घरी आले आणि मी ते वाचन करायला सुरुवात केली. वाचन करायला सुरुवात केल्याच्यानंतर मी प्रत्येक एक पेज एक श्लोक चेक करायचो. त्याच्याशी तो जो असं जुळवत राहायचो. मी असं जुळत असताना मी संत रामपालजी महाराजच्या सत्संगमध्ये ऐकलं होतं 3 गुण, आदिमायाशक्ती, ओम हे काय आहे, ओम तत्सत, हे असं माझ्या ऐकण्यात आलं होतं. तर 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमगुण हे काय आहेत, कोण आहेत, हे मला देवी भागवतने समजलं. गीतामध्ये सांगितलेलं आहे की हे अर्जुन, ब्रह्मरूप मूल प्रकृति ये तो मेरी पत्नी है, इसके योनि में बीजों को स्थापन करने वाला मैं पिता हूँ. तर त्यावेळेस असं वाटलं की ही प्रकृती कोण आहे. हा जो भगवंत आहे तो म्हणतो की इसके योनि में बीजों को स्थापन करने वाला मैं पिता हूँ. हा पिता कोण आहे. तर हे ज्यावेळेस माझ्याकडून देवी भागवत पाहण्यात आलं तर ते देवी भागवतमध्ये समजलं की ही प्रकृती जी आहे हे प्रकृती दुर्गादेवीला ही प्रकृती म्हटल्या जातात. सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मन, तमगुण शिव हे 3 देवता आहेत आणि यांची जी आई आहे ती प्रकृती नावानं गीतेत सांगितलेली आहे आणि तिचंच नाव देवी भागवतमध्ये जर पाहताल तर त्या ठिकाणी दुर्गादेवी आहे, प्रकृती आहे, अष्टांगिनीसुद्धा म्हणतात तिला. आणि त्याच देवी भागवतमध्ये हे स्पष्ट झालं आणि ते परत मी गीतेमध्ये पाहिल्याच्यानंतर सुद्धा मला जाणवलं की हो, हे अशाला असंच आहे. त्यावेळेस ते एक चॅप्टर माझ्या लक्षात येत गेलं. संत रामपालजी महाराज हे 2005ला जे आले होते, हे संत रामपालजी महाराज हे ज्ञान हे लागले, वास्तविक ज्ञान होतं आहे. मग मी त्यावेळेस आणखीन खोलवर जाऊन एक श्लोक मी चेक करत राहिलो. तर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्णाचा जन्म मूर्ती होतो. तर मी गीता अध्याय 2मध्ये वाचलं की भगवान श्रीकृष्ण म्हणतो, हे अर्जुन, तुझा माझा जन्म मूर्ती होतो, हे तू ते जाणू शकत नाही पण मी ते जाणतो आहे म्हणे. तर हे माझ्या पाहण्यात आलं आणि जसंच प्रत्येक एक मी पेज उलटत गेलो. जसं देवी भागवत पाहिलं, विष्णुपुराण पाहिलं, शिवपुराण पाहिलं आणि गीता पाहिली. ह्या गीतेमध्ये सर्व स्पष्ट झालं की संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहेत. आणि याच्यामध्ये हे ग्रंथ वाचत असताना माझा 1 वर्षाचा कालावधी गेला. 1 वर्षाच्या कालावधी मी समजलं की पाहिलं मी हे सर्व ग्रंथ मला ओरडून सांगतात की संत रामपालजी महाराज हे पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण संत येतं. आणि 1 वर्षानंतर मी तिकडं जाण्यासाठी व्याकुळ झालो आणि ते ज्ञान मला समजलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी प्रत्यक्षात परमेश्वराला भेटलो आणि परमेश्वर माझ्यापासून भेटून दूर गेलेला आहे. एक वर्षानंतर ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलो होतो. माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी काही जाऊ शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये आमच्या वाटूरच्याच बाजूला, वाटूर गावाच्या बाजूलाच एक खेडं आहे. त्या ठिकाणी दासबोधच्या बैठकी होत असतात. माझ्याकडे पैसे नव्हते जाण्यासाठी. तर म्हणलं चला या ठिकाणी एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात काय ज्ञान आहे काय नाही हे पाहात. तर त्या ठिकाणी मी त्या गावामध्ये गेलो. संध्याकाळच्या 7च्या सुमारामध्ये ते कार्यक्रम चालू होणार होता. मी त्या गावामध्ये गेलो आणि ज्या ठिकाणी तो कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाच्या दरवाज्यामध्ये, चौकटीमध्ये मी पाय आतमध्ये टाकणार तर त्या स्टेजवर जो कोणी व्यक्ती निरूपण देणारा होता, तो निरूपण देणारा व्यक्ती बोलला की या विश्वामध्ये एकच असे संत होऊन गेलेत की ते कबीर संत आहेत आणि स्वतःचं शरीर ते इथून स्वर्गात घेऊन गेलेले आहेत. आणि ज्यावेळेस मी ते ऐकलं, माझा पाय मी चौकटीच्या आतमध्ये ठेवणार आणि हे शब्द माझ्या कानावर पडले, त्यावेळेस माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि मी आणखीनही व्याकुळ झालो की संत रामपालजी महाराज हेच खरे पूर्ण संत आहेत.
तो का आणि मी त्या जे काही निरूपण चालू होतं त्या निरूपणाच्या ठिकाणी मी समोर जाऊन बसलो. समोर जाऊन त्या स्टेजच्या जवळ जाऊन बसलो आणि मी ऐकायला बसलो. तर त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की ते म्हणे 3 गुण अनुसया अत्री ऋषी. अत्री ऋषी म्हणजे ओम, अनुसया म्हणजे दुर्गादेवी आणि 3 गुण म्हणजे सत्वगुण विष्णू, रजगुण ब्रह्मन, तमोगुण शिव. ह्या 5 जणांच्या भोवतीच दासबोधाची बैठक जे दासबोधाच्या बैठकी ज्या होतात हे फिरतात. यांच्याकडे वास्तविक ज्ञान नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी हे याच्या पुढचं ज्ञान माझ्याकडं आहे जे की संत रामपालजी महाराजांनी 2005मध्ये मला सांगितलं होतं. आणि हे जे ग्रंथ मी 1 वर्षामध्ये वाचलेत हिंदू धर्माचे, 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता, या धर्मग्रंथामध्ये माझ्या पाहण्यात आलं आणि तेव्हा समजलं की मला संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहेत. आणि 2 महिन्यानंतर मी जे काही मला व्यसन होते, गुटखा सिगरेट वगैरे, हे माझे ते ज्ञान समजल्यानंतर 2 महिन्याखाली माझे सर्व काही बंद झाले. आणि त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनासाठी वाटरून एकला निघालो आणि हरियाणामध्ये जाऊन संत रामपालजी महाराजांचं दर्शन झाले माझे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी 2005मध्ये आपल्याला तत्त्वज्ञान दिलं, परंतु ते तत्त्वज्ञान तुम्हाला त्यावेळेस पूर्णपणे कळलं नाही आणि तुम्ही जी अगोदरची भक्ती साधना करत होता तीच भक्ती साधना करायला लागले. आणि नंतर तुम्हाला असं लक्षात आलं की संत रामपालजी महाराज हेच केवळ सद्भक्ती देतात, हेच केवळ सत्साधना देतात आणि तुमचं मन, तुमची आत्मा आतून रडायला लागली, व्याकुळ झाली आणि अशा परिस्थितीत तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या दर्शनात हरियाणाला गेले आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. तर आता आपल्याला काय अनुभव प्राप्त झाले? अनुभव जर सांगायला बसलं तर वेळ पुरणार नाही, एवढे अनुभव आहेत. तर त्यामध्ये आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जो अनुभव झाला आहे, माझी पत्नी 2ऱ्या मजल्याच्या पायऱ्यावरून खाली पडली. दुसऱ्या मजल्याचा जो स्लॅब आहे जमिनीपासून 30 ते 35 फुटाचं अंतर आहे. तर ती खाली उतरत असताना संत रामपालजी महाराजांच्या दयेनं माझं 2ऱ्या मजल्याचं बांधकाम चालू आहे स्लॅबचं. तर ती खाली उतरत असताना ती वरून खाली पडली. ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी एवढे मोठमोठे दगड होते त्या पायऱ्याच्या खाली आणि त्या दगडाच्या बाजूलाच एक टाकी होती, लोखंडाची टाकी होती. त्या टाकीला गोट नव्हता विशेष म्हणजे. आणि ज्या का पायऱ्या होत्या त्या पायऱ्याला 10 mm ते 12 mmचे गज होते लावलेले. ती ज्यावेळेस पडली त्यावेळेस मिस्त्रीचं मत आलं की ही जी बाई आहे ही आता ही एक्सपायर झाली किंवा मेली म्हणून. आणि मलासुद्धा असं वाटलं की एवढ्या उंचून पडल्याच्यानंतर कोणी वाचू शकत नाही. तुम्ही अगोदर गडबडीनं एक पायरी खाली उतरत असताना मला वाटलं बायचान्स हिच्या पाठीमध्ये, डोक्यामध्ये किंवा पोटामध्ये वरचे जे गज आहे ते पायऱ्याचे हे घुसले असतील. ते पायऱ्या तर ती कुठेही दिसली नाही अडकलेली. त्यानंतर असं वाटलं की जे पायऱ्या आहे ते पायऱ्यावर मुंडकं आपटून डोकं वगैरे फुटलं असेल किंवा मेंदू वगैरे फुटला असेल. तर ते पाहिलं तेच तसं नाही होतं. एक पायरी उतरत मी गडबडीने खाली उतरलो. खाली उतरल्याच्या नंतर मी पाहिलं की तिला उचललं आणि क्वार्टरवर नेऊन टाकलं. तर त्याच्या अगोदर ती पडायच्या अगोदरची टाकी जी होती, गोट नसलेली टाकी, ती टाकी ऑटोमॅटिक बाजूला पडली खडलदिशी आणि ती खाली पडल्यानंतर मला वाटलं गज नाही लागला, पायऱ्या नाही लागल्या. पण खाली जी दगड होती ते दगडावर तो मुंडका धळला असेल किंवा दगड वगैरे लागला असेल किंवा डोकं वगैरे फुटलं असेल, नाही तर कमरात मार लागला असेल, पाय वगैरे फुटला असेल. अशा विचारामध्ये पण मला असं वाटत होतं की ती एक्सपायर झाली असेल. तर तिला मी खाली उतरल्याच्यानंतर उचललं, क्वार्टर टाकलं. अगोदर पाहिलं की कुठं ब्लड निघते का, कुठंही कोणत्याही प्रकारचं ब्लड वगैरे काही निघालेलं नव्हतं. तो परत सर्व बाजून मी तपासलं, ब्लड वगैरे काही नव्हतं. त्यानंतर मी तिला हलवलं. तर मी म्हणलं की बाबा तू परमात्मा संत रामपालजी महाराजाचं दर्शन घे. तिनं उठली आणि दर्शन घेतलं आणि उठली आणि तिला अमृतजल दिलं. परमात्मा संत रामपालजी महाराजाचं अमृतजल दिलं जातं. ते अमृतजला घरी असतं आमच्या, ते अमृतजल दिलं. ते अमृतजल दिल्याच्यानंतर तिला थोडंसं बरं वाटायला लागलं. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की आपली जी धर्मपत्नी आहे ती 2ऱ्या माळ्यावरनं खाली पडली आणि केवळ संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आणि त्यांच्या अनुग्रहामुळे तिचा जो होणारा मृत्यू आहे तो टळला आणि ती आज सुखरूप आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? असे खूप सारे लाभ झालेले संत रामपालजी महाराजांच्या भक्ती करत असताना. त्यामधील आता कोरोनाच्या काळातला जो एक लाभ आहे तो लाभ सांगतो मी. माझी मुलं वाटूरपासून एक 15 किलोमीटर अंतरावर परतूर आहे, परतूरला शिकायला आहेत. पण सध्या कोरोना असल्यामुळे ते मुलं आणि आई वाटूरलाच आहे, घरी सर्व. तर महिन्याची 25 तारीख होती आणि 25 तारीख
म्हणजे महिना संपण्यासाठी समजा 5 दिवस बाकी होते. तर घरात दुपारच्या पिरियडमध्ये आमची आई गॅसपाशी चहा बनवायला बसली. चहा बनवला आणि आमची आई आमच्या मुलाला म्हणली, बेटा एक बिस्किटचा पुडा घेऊन ये रे. तर बिस्किटचा पुडा आणण्यासाठी तो मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणे, पप्पा म्हणे पैसे द्या म्हणे. आणि माझ्या खिशामध्ये खरं 5 रुपयेसुद्धा नव्हते माझ्या खिशामध्ये. तर मी कपाट आहे त्या कपाटामध्ये पैसे पाहिले. तर कपाट चेक केलं तर कपाटामध्ये काही पैसे काही भेटले नाही. परत माझ्या मुलीनं पाहिलं, माझ्या मुलानं पाहिलं, पत्नीनं पाहिलं, सर्वांनी पाहिलं की घरामध्ये पैसेच नव्हते. आणि परिस्थिती अशी होती की घराच्या बाहेर पडून कुठून बाहेरही पडता येत नव्हतं. आता बाजूला दुकान होतं, ते दुकानही बंद होतं आणि आणण्यासाठी पैसेही नव्हते. परिस्थिती अशी होती. आणि आमची आई नेमकी आडून बसली की मला बिस्किटच खायचे म्हणे. तर त्यावेळेस मी घरामध्ये ज्या ठिकाणी पैसे असतात त्या ठिकाणी मी पाहिलं, पैसे काही भेटले नाही. पैसे काही भेटले नाही. आणि मी आमच्या घरामध्ये छोटा मुलगा आहे आमचा, त्याच्याकडं एखाद दिवस पैसे असतात तो ठेवतो. मी त्याला आवाज आला, म्हणलं बेटा तुझ्याकडे पैसे आहेत का म्हटलं. तर ते म्हणे, पप्पा म्हणे खरंच तुमच्याकडे पैसे नाहीत का म्हणे. तर म्हणलं नाही बेटा, मला खरंच पैसे नाहीत मला माझ्यावर. तर त्यानं त्याचं पाकिट आलं आणि त्या पाकिटामध्ये त्याच्या पाकिटमध्ये 2-5चे 2 रोकड निघले. ते एका रोकडमध्ये त्यानं 5 रुपयाचा बिस्किट पुडा आणला आणि त्याच्या आजीला आणून दिला. त्यावेळेस मी क्वार्टर बसलेलो होतो. तर ते पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणलं, हे परमात्मा, म्हणलं माझ्याकडे बिस्किट पुडा आणण्यासाठी तर 5 रुपये नाही आहेत म्हणलं. आणि मला पैसे आणण्यासाठी पैसे पाहिजे असते तर मला पैसे आणण्यासाठी मला परतूरला जावं लागत होतं बँकेमध्ये पैसे होते. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये गाडी वगैरे कोणतं काही सर्व काही बंद होतं आणि मी आणू शकत नव्हतो. त्यावेळेस मी तसंच रडत मी क्वार्टर पडलो आणि परमात्मा मला परतूरला जाण्यासाठी फक्त 100 रुपये द्या की एखाद्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून मी परतूरला जाऊन बँकेतून पैसे काढून आणेल, अशी कंडिशन होती. असं म्हणत मी क्वार्टर पडलो, रडू लागलो. मी रडत असताना मी परत उठलो आणि मला फक्त 100 रुपये द्या म्हणलं, मला परतूरला जाऊन येऊस तर. आणि मी जे कपाट आम्ही सर्वांनी, मुलांनी, पत्नीनं, आम्ही सर्वांनी चेक केलं होतं फक्त 5 रुपयासाठी, ते कपाट मी परत उठलो रडत आणि कपाटामध्ये हात घातला मी. आणि कपाट उघडून हात घातला. जसा हात घातला मी त्या ठिकाणी 100च्या 9 नोटा निघाल्या आणि असे 900 रुपये मला तिथं भेटले. आणि परमात्माने माझी हाक एका सेकंदामध्ये ऐकली आणि त्या कपाटामध्ये 100 रुपये परमात्माने लगेच ठेवले एका सेकंदामध्ये. आणि तो अनुभव पाहून मी स्थिती सांगू शकत नाहीत. माझ्या 2 डोळ्यातून धारा लागल्या आणि सर्व मुलं आणि पत्नी, आई अचंबित झाले की कपाटामध्ये पैसे नव्हते. आम्ही 4-5 वेळेस कपाट चेक केलं आणि या कपाटामध्ये पैसे नव्हते. तर ते 900 रुपये आम्ही घेतले आणि त्या 900 रुपयामध्ये जे परतूरला जायचं होतं तर ते 15 दिवस परत आम्ही त्या 900 रुपयात काढले. अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस कपाटामध्ये पैसे भेटले. आणि परमात्मानं असे काही अनुभव दिलेले आहेत की ते अनुभव व्यक्तसुद्धा करता येत नाहीत. आणि व्यक्त करायला जर बसलं तर वेळ पुरणार नाही. सर, जसे की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपले जे पूर्वीचे साधनेतले सहकारी वर्ग मित्र आहे आणि आपले जे बांधव आहेत, तसेच जो श्रोतावर्ग आपल्याला बघत आहेत, त्या वर्गाला आपण काय संदेश द्याल? मी संदेश देण्या एवढा मोठा नाही आहे. मी एक फक्त प्रार्थना करू शकतो की संत रामपालजी महाराज जे स्लोगन आहे, जीव हमारी जाते है मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई न्यारा, हे स्लोगन आहे. या स्लोगननुसार 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता, कुराण शरीफ, बायबल या सर्व धर्मग्रंथ ज्या काही धर्माचे आहेत, या सर्व धर्मातल्या लोकांनी सर्वांनी आपापले धर्मग्रंथ खोलून पाहावात आणि संत रामपालजी महाराज ज्ञान देत आहेत हे वास्तविक सत्य आहे किंवा नाही हे त्याच्यामध्ये पाहावात. आणि तुम्ही पाहत जरी नसता पण हे जे काही 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब हे सर्व धर्मग्रंथ संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत हे सिद्ध करतात. हे जाणून घेण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी
प्रत्येक मानव समाजामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक आत्म्याचं हे कर्तव्य, परम कर्तव्य आहे की त्यांना आपापल्या ज्या धर्मामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांनी त्या प्रत्येक धर्मग्रंथ खोलून पाहून संत रामपालजी महाराजांचे वास्तविक ज्ञान सत्य आहे का चूक आहे हे पाहावात. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या टी व्हीच्या खालच्या बाजूला एक पट्टी चालते. त्या पट्टीवरती नंबर येतात. आपल्या काही शंका समाधान असेल किंवा आपल्याला नामोपदेश घ्यायचा असेल तर आपल्या जवळच्या नामदान केंद्रावर आपण फोन करून उपदेश घेऊ शकतात. सर, या उपदेशासाठी किंवा या भक्ती साधनेसाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो आणि किती खर्च येतो? या भक्ती साधनेसाठी किंवा नामोपदेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. मोफत असा हा उपदेश आहे आणि कोणत्याही प्रकारचा एकही रुपया तिथं कुठंही द्यायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला फोनच करावं लागेल. फक्त फोन करणं आणि तुमचा उपदेश होऊ शकतो फोन केल्यानंतर. धन्यवाद. धन्यवाद साहेब. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.